दत्त जयंतीची रात्र संपत आली होती. धुळे जिल्ह्यातल्या एका शांत, मातीच्या सुगंधानं भरलेल्या गावात पहाटेची पहिली किरणं अलगद पसरत होती. मंदिराच्या कळसावरची घंटा मंद आवाजात दुमदुमत होती आणि त्या नादानं गावाला जणू जागं करण्याचा प्रयत्न चालला होता. फक्त 21 वर्षांची सुजाता, शांत, अभ्यासू आणि देवावर प्रचंड श्रद्धा असलेली या शुभदिनी पहाटेच देवदर्शनासाठी निघाली होती. घरातून बाहेर पडण्यापूर्वी आईनं तिच्या कपाळावर हलकंच चांदणं लावलं, तर वडिलांनी प्रेमानं म्हणलं, "बाळे, देवाचं नाव घेत जा, सगळं चांगलं होईल." ओढणी डोक्यावर घेत ती रस्त्यावर उतरली. गाव जागं होण्याआधीचा तो वेळ, ना गडबड ना आवाज, फक्त थंडगार वारा आणि मंद धुपाचा सुगंध. तिला आजच्या दर्शनानं मनोकामना पूर्ण होतील हे तिच्या मनापासून पटलेलं होतं. मंदिरात फारशी गर्दी नव्हती. 2 पुजारी दिवे नैवेद्याची तयारी करत उभे होते. सुजाता नम्रपणे पायऱ्या चढत गाभाऱ्यात पोचली. आरती सुरू होताच तिच्या मनात ज्या भावना उसळल्या त्याला शब्दही नव्हते. डोळे मिटले गेले, हात जुळले आणि मनातून देवाकडे एकच प्रार्थना उमटली, "बाबा, आईवडिलांचं आयुष्य सुखानं ठेव. मला शिकायला आणि उभं राहायला बळ दे." आरती संपत आली आणि सुजाता बाहेर पडण्यासाठी पाऊल टाकणार इतक्यात एका पुजाऱ्यानं तिला हाक मारली, "मुली, मागच्या बाजूला देवीचे एक जुने स्थान आहे. खूप पुण्यवान जागा आहे. दर्शन घेऊन जा." देवाच्या जागी कुणावर संशय घ्यायचा असा प्रश्नच तिला पडत नव्हता. ती शांतपणे त्याच्या मागे गेली. मंद प्रकाश, दगडी भिंत आणि शांत वातावरण. पण त्या शांततेत लपलेलं भय तिला कळलंच नाही. मागच्या खोलीत प्रवेश करताच तिचं जग क्षणात उद्ध्वस्त झालं. भीतीनं फाटलेला तिचा आवाज मंदिराच्या भिंतीत अडकून राहिला. बाहेर कुणालाच काहीच ऐकू आलं नाही. काही क्षणात तिचं आयुष्य थांबलं आणि देवाच्या घरातच एका निर्दोष जीवावर अंधार पसरला. पहाटेचा सेवक मंदिरात आला तेव्हा त्याच्या हातचे फुलांचे ताट खाली पडलं. त्यानं पाहिलेलं दृश्य शब्दात मावणार नव्हतं. गावभर बातमी पसरायला वेळ लागलाच नाही. सुजाताच्या घरात पोचलेल्या बातमीने आई-वडिलांचे संसार मोडले. आई मंदिराकडे धावत, सुकली श्वास अडकलेले, पाय थरथरणारे. पोलीस अडवत होते, पण तिची तगमग कोण थांबवणार? शेवटी ती आत धावली आणि स्वतःच्या लेकराचं निश्चल शरीर पाहताच तिचा अंतर्मनच कोसळून पडलं. "माझी सुजा, उठ ना बाळे." तिच्या किंकाळ्यांनी संपूर्ण मंदिर दणाणून गेलं. गाव शोकात बुडून गेलं. दत्तजयंतीचा दिवस सण न राहता काळा दिवस ठरला. पोलीस चौकशीत पुजारी गायब असल्याचं उघड झालं आणि काही तासात त्यांना पकडण्यात आलं. लोकांचा संताप उसळला. भक्तीच्या नावाखाली पाप करणाऱ्यांना कोण माफी देणार? महिने न्यायालयीन लढाई चालली. प्रत्येक पेशीवर सुजाताच्या आईवडिलांचे डोळे भरून येत. घरात तिचं खोली, तिच्या पुस्तिका, तिची ओढणी तशीच पडून राहिली. प्रत्येक वस्तू नव्याने चटका देत होती. शेवटी शिक्षा ठोठावली गेली. पण ज्यांच्या हातात सुजाताचं आयुष्य परत आणण्याची ताकद नव्हती, त्या शिक्षेनं त्या आईवडिलांच्या जखमांवर मलम तरी काय लावणार? न्याय मिळाला, पण घरातील शांतता कायमची निघून गेली होती. न्यायालयाबाहेर उभी राहून सुजाताच्या आईनं थरथरणाऱ्या आवाजात एवढंच म्हटलं, "माझं लेकरू परत येणार नाही. पण दुसऱ्या कोणासाठी तरी अशी घटना पुन्हा घडू नये." गावात आजही त्या मंदिराच्या पायऱ्यांकडे पाहिलं की एकच प्रश्न मनात उठतो, देवाच्या दारी सुरक्षितता नसेल तर नक्की सुरक्षित कुठं आहे?